आज मी या प्रेस कॉन्फरन्स संदर्भामध्ये उपस्थित या भागाचे माळ्याचे पेठणचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमचे आदरणीय तात्या प्रल्हाद तात्या सावंत पाटील, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी अजितदादा गट राजे तेंडुलकर, अप्पा कॉंग्रेसचे संचालक बजरंग लावडे, नानवडे साहेब, ॲडव्होकेट निकमजी, सर्व अप्पा असतील, सरोवर साहेब असतील, सर्व पत्रकार बंधू सर्वच या ठिकाणी एक भागाची अस्मिता जपण्यासाठी, खरं तर भागाचा विकास होण्यासाठी शेतकऱ्यांची कामधेनू अगदी दारापर्यंत पूर्वीप्रमाणे जावी, त्याची साखर उद्योग असेल, दूध उद्योग असेल, ट्रेनिंग असेल, खरेदी विक्री संघ असेल, अशा प्रकारच्या संस्था ह्या पुन्हा ऊर्जित अवस्थामध्ये आणल्या पाहिजेत. सहकारातून समृद्धी आपण माझ्यापासून LOCचे यशवंतराव चव्हाण साहेबांचं ब्रीदवाक्य, LOCचे वसंतराव नाईक साहेबांचं स्वप्न, ह्या महाराष्ट्राचा काळ्या मराठी सहकारातून होणार आहे. मात्र सहकारातून ह्या भागाचा विकास होण्यासाठी आम्ही पण राज्यकर्त्यांच्याकडे लक्ष देऊन असायचो अधिकारी असताना. मात्र आम्हाला या ठिकाणी त्यांना आम्ही सपोर्ट पण केला, असं काही नाही, सपोर्ट पण केला. मात्र काय आमच्या इन्क्वायऱ्या लावून केल्या सारख्या, कॉलिंग अटेन्शन, असेंब्ली क्वेश्चन, आणि का करता असं? आम्ही भागातले भूमिपुत्र आहोत, आमचं काय योगदान थोडंफार असणारच. ज्या ठिकाणी आम्ही कामं केलं, आम्ही प्रायमरी मिनिस्टर अवॉर्डपासून राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाणांचे अवॉर्ड आमच्याकडे 25 लाखाचे आहे. आम्ही सर्वसामान्य रूट लेवलपर्यंत कामं करणारे अधिकारी आहोत. आम्ही सॉईल बॉर्न आहोत, मी भूमिपुत्र आहोत. आमच्यावर तुम्ही अन्याय का करता? आम्हाला काम करू द्या, तर ठीक, हरकत नाही. त्यांची प्रत्येकाची सिस्टम या ठिकाणी त्यांनी डिझाईन करून ठेवली असावी, असे मलाच नाही असंख्य अधिकाऱ्यांना या ठिकाणी त्रास झाला, तरी त्यांनी तो सहन करत असते. परंतु शेवटी समाज हा निर्माण झालेला समाज तो विकसित व्हायला पाहिजे, मोठा व्हायला पाहिजे, भागाचा विकास व्हायला पाहिजे, हे स्वप्न घेऊन मी कस्टम इन्स्पेक्टर होतो. स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून कस्टमला इन्स्पेक्टर होतो. 1 वर्ष नोकरी केली. खूप संपत्तीवर भरपूर मिळाली, त्याचं अपेक्षाच नव्हती. मात्र पब्लिक सर्व्हिस, लोकसेवेसाठी कुठलं कारण आपल्याला निवडायचं आहे, त्यासाठी आमच्या वडिलांनी, जयवंतराव भोसले आमचे वडील, त्यांच्या समाजाचा वासा घेऊन त्यांनी आम्हाला तिथं रिझाईन करायला सांगितलं आणि डेप्टी कलेक्टरसाठी अपेअर होऊन लोकसेवक होण्यासाठी आम्हाला उद्धृत केलं. तोच वारसा आम्ही चालू ठेवतो. परंतु नोकरी केल्यानंतर देखील निवृत्तीनंतर आपला एक योगदान आणखी चालू ठेवलं पाहिजे, कामं व्हायला पाहिजे. यासाठी म्हणून वर्षापासून मागे कारखाना आहे, दूध संघ असे वाटतं सुभाष शिंदे साहेब असताना बजाज कारखान्यामध्ये उपोषण ठेवलं होतं. त्यावेळेस देखील मी पूर्वी निवेदन दिलं होतं की तुम्ही शेतकऱ्यांना असं आदंतरी ठेवू नका. ॲडव्होकेट निकम साहेबांनी खूप आंदोलनं संघर्ष समितीने केली, तरी देखील काय फरक नाही पडला. मग आता शेवटी मी पण एक नोटीस पत्र दिलं होतं, तर वाचा आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यापर्यंत कसं कारखान्याचं उद्भव जाईल त्याची व्यवस्था करून द्या. पण तसं पण आम्हाला उलट्या अक्षरशः वाईट वाटलं की आम्ही सळदे अधिकारी, IAS अधिकारी, ह्या भागातला पहिला अधिकारी मी सळदे अधिकारी, IAS अधिकारी केला. आमचे पाय काढण्याची भाषा त्या ठिकाणी केली गेली. खूप वाईट वाटलं, मला तर उद्रेक झाला. परंतु आता प्रस्थापितांचे जर भाषा तशी असेल, त्याची मनस्थिती किंवा त्याचा दिशा तसा असेल, तर तुम्ही आम्ही याच्यासाठी काही करू शकत नाही, असं मी थोडं थांबलो. म्हणजे त्यांना त्यांच्या पद्धतीने विकास करू द्या. आता पुन्हा आठवण झाली की बाबा त्या ठिकाणी आता निवडणुका लागत आहेत, मध्ये परत विधानसभेची निवडणूक लागली, त्या ठिकाणी बदलाचं वारं जनतेमध्ये आलं, विकास होत नाही. मग आपण पण झोपून आपला वसातो, आपण पण झोपूनच उतरलं पाहिजे, अशा भूमिकेत होतो. मी एक सनदी अधिकारी म्हणून पूर्वीपासूनच अधिकारी असल्यापासून मी लोकांची कामं करतो. अधिकारी हजारो लोकांना आपल्या भागातल्या नोकऱ्या देखील देण्याचं काम मी केलेलं आहे, निवड मंडळात काम केलेलं आहे. चांगल्या भूमिकेतून आपण त्याला जवळ केलं असतं. अशी हे जे काय आता नाईक निंबाळकर असतील, नवीन आमदार असतील, त्यांचा डे अँड नाईट, रात्रंदिवस जो काही आज उद्घोष आहे किंवा जे नियोजन, आता रात्री 9:30 वाजता 10 वाजता मुंबईमध्ये काम करत होते ते खतर साहेब, अजून आमदार पोहोचले नाही. तिथं त्यांचा आवाका जर बघितला तर विकासावरच काम करतात त्यांनी.
बाकीचा विषय ते काढत नसतात. मग आपण त्याला का सपोर्ट करू नये, अशासाठी आपण पण झोपून काम केलं पाहिजे म्हणून आम्ही देखील त्यांना सांगितलं असतं. म्हणून ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला कारखान्याचा, त्याच्यामध्ये प्रस्थापितांना निवडणूक कशी जिंकता येईल अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करून ठेवली. आमचे पूर्वज, माझी आई स्वतः मय झाल्यानंतर त्यांना सभासदा शेअर्स दिले. पार्वतीबाई जयवंतराव भोसले माझ्या आईचे शेअर्स पण देण्यासाठी मला पत्र नाही मिळालं. म्हणजे आपले शेअर्स पण आपले कसे शासनाच्या धोरणानुसार हे शेअर्स 3,000 असतील, 10,000 असतील, नंतर 15,000, भागभांडवल वाढलं पाहिजे, संस्था मोठ्या झाल्या पाहिजेत आणि ती को जनरेशन व्हायला पाहिजे, डिस्टिलरी निर्माण व्हायला पाहिजे, सोलार आधारित प्रकल्प व्हायला पाहिजेत. अशा सहकाराच्या माध्यमातून, कारखान्याच्या माध्यमातून फार मोठ्या लिफ्ट योजना केल्याचे हनुमंतराव पवार साहेबांनी जे काही निर्माण केलं ते विश्व आणखी पुढे जायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली होती. पण तसं काय होत नाही. सगळ्या ठिकाणी ऑपरेटर 2006 नंतर मला वाटतं 15 वर्षापूर्वी सुरुवातीत गेलं. नंतर कारखाना ऊर्जित अवस्था आल्यानंतर देखील प्रोसेसिंग जर आपण पाहिलं, कारखाना ऊर्जित अवस्था आल्या तो अवसायात नाही गेला, तोट्यात नव्हता. नफ्यात असताना देखील 2015 शंभूराज देसाई साहेबांनी विरोध केला होता, काही सदस्यांनी विरोध केला होता की आता प्रॉफिट मिळाला, शासनाच्या निर्णयाचं उल्लंघन इथं करू नका, कारखाना आपल्या शेतकऱ्यांच्या ताब्यात देऊन त्यांना चालवायला सांगू. इतर सहकारी तत्वावर कारखाने चालू आहेत, त्यासाठी भूमिका पण नाही. तर प्रस्थापितांनी तसं पण व्यवस्था करू दिलं नाही की त्यांना ऑपरेटर का नेमायचा होता. नावं बदलून पूर्वी जवाहर, नंतर मग कल्लाप्पा आव्हाडे नाव जवाहर देऊन ऑपरेटर बदलला. ही जगलरी नावामध्ये बदली करून पुन्हा 15 ते 2036 पर्यंत दिला. अद्याप हरकत नाही, पण डिस्टिलरी पण दिली होती. पुन्हा डिस्टिलरी ॲड करून करारनाम्यामध्ये कमी पैशाचा करारनामा करणं कितपत योग्य आहे. अशा प्रकारचे बरंच वाचन केलं. RTI माहिती माझ्याकडे डिगभर प्राप्त केलेली माहिती आहे ठिकाणी आहे. ते सगळं वाचन केल्यानंतर देखील मला झाल्यानंतर आपल्याला पडलं पाहिजे, माहिती आपण घेतलेली आहे. म्हणून मग त्यांना आम्ही या ठिकाणी की ही तुमचे वारस आमचे जे आहेत पूर्वीचे नोंद करा, केले नाही. हरकत दाखल केली. हरकत दाखल केल्यानंतर ते कोण अधिकारी आहेत, काय आहे, त्यांनी कशाबद्दल सिस्टम राबवली. अक्षरशः 30 सेक्शनमध्ये सिसेशन ऑफ मेंबरशिप जो अंडर सेक्शन 25 आहे, सिसेशन म्हणजे कशामुळे ट्रान्सफर केलं, सरेंडर केला, बहिष्कृत केला का सभासद, किंवा सभासद मयत झाला, अशा प्रकारे ते मेंबरशिप जातात. तसे मयत झाल्यानंतर त्या मेंबरशिपला 30 सेक्शनप्रमाणे त्या वारसांना प्रोक्लेमेशन जाहीर निविदा काढायची आहे. भगवान वारस लोकांनो पुढे या, जे मयत असतील कारखान्यामध्ये त्यांच्या नावं नोंदणी करायची आहे, शेअर्स ट्रान्सफर करायचे आहे. तुमच्या शेअरचा जो भाग असेल तो तुमच्या नावावर केला पाहिजे, जबाबदारी आमची आहे सेक्शन 30 प्रमाणे. अशा प्रकारचा कायदा जागृत आहे. पण तो 30चा वापर केलाच नाही आहे. डायरेक्ट मॅडमने सांगितलं की ह्यांना कमी करून टाका. त्यांनी डायरेक्ट 2124 कमी 2 महिन्यात कमी केलं. कायद्याचा अभ्यास केला नाही, त्यांच्या अधिकाराचं काही करायचं ते विचारणा केली. मात्र मी आज प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं सांगू इच्छितो, कोणताही शेअर आपण कुठल्याही संस्थेमध्ये घेतल्यानंतर त्याला आपण नॉमिनी नेमतो की माझ्या मुलाला माझा शेअर्स मिळाला पाहिजे. तिथं रेकॉर्डर नाव आहे त्याचं, तुम्ही त्याला पत्र दिलं पाहिजे आणि त्याचे नाव नोंद केलं पाहिजे. असे 4-4.5 2 महिन्यात 2124 मिळाले तर मग 4,500 सभासद आज मिळत आहेत. ते फाउंडर सभासद आहेत की ज्यांनी हा कारखाना निर्माण केला आणि त्यांच्याच वारसाला तुम्ही रस्त्यावर आणताय आणि त्याचा हक्क देत नाही आहे. असे बरेच गोष्टी अशा आहेत की कुणी कशा पद्धतीनं त्यांना बोलवलं नाही. सरकारने सांगितलं 3,000चं 5,000, 10,000, 15,000 करा, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तिथं 25 उल्लंघन त्यांनी केलं. त्यांना कधी विचारणा नाही केली की तुम्ही कपात नाही केलं. आज मला मेसेज येत आहेत की गोष्टीचा तुमचा शेअर आता आम्ही तशी मुदत पैसे कपात केले, असं झालं नाही. म्हणजे परवा त्याचं ऐकलं, त्या कोण ते वडापाववाले का म्हणू का काय म्हणून मला समजत नाही, ते चेअरमन आहेत का काय आहेत, त्यांनी कायद्याप्रमाणे बोललं पाहिजे. चेअरमन लोक आहेत, कारखान्याचे चेअरमन आहेत, त्यांनी कायद्याप्रमाणे न बोलता वेगळं काहीतरी म्हणायचं, आम्ही केलं, प्रशासन बसू शकत नाही, स्थगित होऊ शकत नाही, असं नाही आहे. तुम्ही अन्याय करायचा तर सरकारचं कायदे विधिमंडळात केलेली जागृत आहे, त्याप्रमाणे स्थगित येईल. आम्हाला काय हौस नाही आहे, आम्हाला काय हौस नाही आहे की स्थगिती यावी.
प्रशासक नेमावा, हो, पण त्या ठिकाणी ती एरर आहे, सिस्टम एरर आहे. सिस्टममध्ये हा सहकाराचा कारखाना आहे, त्यांच्या मालकीचा आहे, त्यांच्यापर्यंत जाण्यापासून त्यांचे अधिकार आहेत. अधिकारासाठी संचालक मंडळ प्रत्येक भाग जे नेमलेलं आहे, त्यांनी त्यांच्या बाबतीत अधिकार त्यांना दिले पाहिजे सभासदांना. यासाठी सिस्टम कायद्याप्रमाणे कार्यवाही केलेली आहे. तसं अजिबात काय झालेलं दिसत नाही. कोणाला पत्र पण आलेलं नाही आहे. कधी प्रोक्लेमेशन जाहीर प्रेस समोर आपण समोर आहात, कधी आमच्या सभासदांच्या वारसांना नावनोंदणी करण्यासाठी, त्यांचे वारस हेरशिप करण्यासाठी कधी प्रसिद्धी कारखान्याने दिली आहे का? आम्ही तर वाचण्यात आलेली आहे. माझ्या कधीही प्रोक्लेमेशन प्रसिद्धी कायद्यामध्ये आहे की जाहीर प्रसिद्धी करा, प्रकटन करा. की त्याला पत्र दिलं 4-5 मुद्द्यावरचा कारखान्याला प्रशासक येण्यापूर्वी पत्र दिलं की मला ही माहिती द्या, नाही त्याची माहिती दिली. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की या कारखान्यामध्ये कोणी काय बोलला की दबाव तंत्र, जनरल बॉडीमध्ये येऊन द्यायचं नाही, दबाव टाकायचा, अशा प्रकारचा मान सन्मानाची, सभासदांची अवहेलना, सभासदांना कारखान्यामध्ये त्यांची अस्मिता सुद्धा या ठिकाणी बंधन तालुक्यामध्ये ठेवली नाही. अशासाठी म्हणून तो मी याचिका दाखल केली स्वतः. याचिकेमध्ये प्रत्येक कायदेशीर मुद्दे स्थापन केले. याचिकाच्या प्रत मी शासनाला दिली. त्याच्यामध्ये शासनाने बघितल्यानंतर फार वेगवेगळ्या झालेली आहे, सभासदांवर अन्याय झालेला आहे. अशा पद्धतीनं शासनाने बघितल्यानंतर शासनाने स्थगिती दिली आहे. स्थगिती देऊन तर स्थगिती देऊन चालणार नाही की जो कार्यक्रम आहे, जे काही आपल्याला सभासदांसाठी काम करायचं आहे, सरकारला वाटलं की हे सगळं संचालक मंडळ कार्यालय कंटिन्यू ठेवलं तर हे होणार नाही. जरी कायदे स्ट्रॉंग असतील तरी सुद्धा हे करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करायची. म्हणून सरकारनं तोही निर्णय घेतलेला आहे. आणि या ठिकाणी ह्या कारखान्यावर काल परवापासून प्रशासकाची नियुक्ती झालेली आहे. निश्चितपणे या कालावधीमध्ये आपल्या सर्व सभासदांना त्याचा न्याय निश्चितपणे मिळेल. आणि सभासदांच्या माध्यमातून त्या कारखान्याची उर्जितावस्था हे ऑपरेटरविषयी काय बोलणार नाही त्या, कारण शेवटी जे काय चुका झालेल्या आहेत, काय आहेत ते कारणानाम्यात आहेत. त्या ऑपरेटरविषयी कसं चालवायचं, आता आपल्या संचालक मंडळाने हा कारखाना कसा चालवायचा यासाठी जे काय सभासदांवर अन्याय झाला आहे तो दूर व्हायला पाहिजे. यासाठी सरकारने या कायद्याअंतर्गत तरतूद करून ठेवलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणाला काय असं सांगायचं असेल तर बऱ्याच गोष्टी कायद्याप्रमाणे बोलता येतील. आणि उगीच काहीतरी यायचं माझ्या गावामध्ये आणि बऱ्याच गोष्टी मला वाईट वाटलं. कारण तुम्ही सनदी अधिकारी आहे आणि आमच्या वडिलांनी आमचे अधिकारी, प्रादेशिक अधिकारी असतील, आमचे भाऊ असतील, आमचं बाकी पिढी आणि हाय लेवलला काम करणारे आम्ही अधिकारी. वाईट वाटलं. माझ्या गावात 2च माणसं होती, काही वेळेला बसूनच सत्कार स्वीकारणारा माणूस, आणि 2 माणसं माझ्या जाधव वस्तीवरची, त्या वस्तीवरून काहीतरी बोलायचं आणि माझ्याविषयी टीका करायची. आणि त्या ठिकाणी अशा 15-20 वर्षानंतर हजारो लोकांनी दिला मी सनदी अधिकारी आहे. लोकांच्याकडे माझी भूमिका तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे, कुणी भूमिका आहे, मी कधी आडपडदा ठेवत नाही. जे आहे ते प्रामाणिकपणे समाजासाठी, भूमिक जे असेल काम, सकाळी 6ला उठली तर 12 तास 18 तास उठत नाही, असे काम करण्याची संधी प्राप्त व्हायला पाहिजे. मग या संस्था मोठ्या व्हायला पाहिजे अशासाठी म्हणून केलं. त्यांनी त्या बोलले. खरं मला खूप फोन आले अगदी साताऱ्यापासून ते शिरोळपासून, साहेब तुम्ही एकटेच नाही आहे, त्यांची पण आम्हाला असे कोण करिश्मा कश्मीरा, कोण करिश्मा, कोण असे बऱ्याच त्यांनीच पण नावं घेतली, ह्यांची पण प्रकरण अशी तुम्ही काय काळजी करताय अशासाठी मला बोलणं म्हणलं मलाही माहीत नाही व्हायचं काय आहे ते. तुम्ही म्हणताय खरं, पण असे बरेच प्रकरण आहेत. अगदी लावासापासून सगळे आहेत. आमच्या तोंडपाठ आहे. अगदी खोडकर साहेबांनी मोठ्या दारांचे प्रश्न निर्माण केलेले प्रश्न आहेत. काही जमिनी शासनाच्या अशा बोगस पद्धतीने दिलेले प्रश्न आहेत. तर सनदी अधिकारी म्हणाले माहिती आहे आम्हाला, आम्ही म्हणजे आम्हाला बुद्धी असल्याशिवाय आम्ही बोलू शकत नाही. पण आम्ही काय म्हणतोय, या ठिकाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षापासून त्या ठिकाणी महाराज आणि या ठिकाणी प्रस्थापितांपर्यंत त्यांचं कार्य आहे चांगलं. आणि अशा व्यक्तीविषयी मी उच्चारणं काय शब्द उच्चारणं योग्य वाटलं नाही. शेवटी ज्या तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी किंवा तुम्हाला सगळं माहिती आहे काय काय उद्योग कुणी केले काय सांगणार नाही आहे. परंतु हे वाईट वाटलं की आपल्याकडे 4 बोटं आपल्याकडे असतात. आपल्या माणसाच्या ओघामधून, आपल्या प्रवाहाच्या ओघामधून माणूस त्या ठिकाणी कार्य करत असतो. परंतु आवर्जून टीका व्यक्तिगत द्वेषापोटी करण्याने विषय काय चालला आहे, समाजाचा विषय चालला आहे, कारखान्याचा विषय चालला आहे, राजकारणाचा विषय असेल तर हरकत नाही बोलायला. मी गावात म्हणजे काय कोणाला फ्रॉड केला असेल, कोणाला लुटला असेल तर ते सांगा तुम्ही आम्हाला. आम्ही आमचे योगदान देऊन काम करतोय. समाजामधून आम्ही काम करण्याचे, आमचे शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची उमेद आहे. असं असताना
अगदी आशीर्वाद मला ते पण माहिती आहे. मागे माझ्या तारांकित कुठे वखार महामंडळात प्रयत्न 18 कोटी वर्षाला प्रॉफिट निर्माण करणारं वखार महामंडळात मला महाराजांच्यामुळं तुमच्या प्रस्थापितांच्यामुळं मला काम करण्यास संधी मिळाली. म्हणजे साईड पोस्ट म्हणजे वखार महामंडळ साईड पोस्टच आहे. काय तुमचं हे शेती महामंडळ साईड पोस्ट आहे. आज त्याची अवस्था दुसरे निर्माण करून दिलेली आहे. 18 कोटीचं वखार महामंडळ 130 कोटी नेट प्रॉफिटवर न्यूज सोडलं 4.5 वर्षामध्ये. म्हणजे 50 वर्षामध्ये 18 कोटी निर्माण करणार महामंडळ 130 कोटी निव्वळ प्रॉफिट नेणारा मी अधिकारी आहे. शेती महामंडळाचं तर जॉईंट कल्टिव्हेशनची सिस्टम मी लागू केली. शेती महामंडळात तुम्ही बघताच काय परिस्थिती आहे. खंडकऱ्यांच्या बाबतीमध्ये ॲफिडेव्हिट दाखल करणार औरंगाबादला माझे शेतकरी लाखो एकर जमीन आहे. त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट देखील मी दिले औरंगाबाद कोर्टामध्ये की खंडाच्या जमिनी या शेतकऱ्यांना परत दिल्या गेल्या पाहिजेत. 28 टिप्पणी आणला पाहिजे कायद्यामध्ये सिलिंग ॲक्टमध्ये. शासन काय मी स्वतः एकटा जमिनीची वहिवाट करू शकत नाही आणि अशा ॲफिडेव्हिट देणारा मी एक अधिकारी आहे की आपल्या भागातल्या खंडकऱ्यांना जमिनी देखील मिळतील अशा भूमिकेत आपण काम करतोय. म्हणून असे काम करत असताना अगदी प्रायव्हेट अवॉर्ड माझ्याकडे आहे. रायगडला काम केलं आहे. राज्यस्तरीय अवॉर्ड माझ्याकडे आहेत. 1 नंबरचे अवॉर्ड्स आहेत. मग मी अशीच मला अवॉर्ड मिळाले का त्याविषयी काय प्रस्थापितांना माझ्याविषयी काही दिसत नाही किंवा नाही तर असायला पाहिजे. थोडं बरोबर घेतलं पाहिजे. बाजकीय राजकारण बाजूला ठेवा. तरी देखील मी आशीर्वादसारख्या सोसायटी स्कीम अगदी LIG स्कीममध्ये असतील. मला आम्हाला एक फ्लॅट पण पुण्या मुंबईत नाही आहे. अंधेरीसारख्या एरियामध्ये यांनी LIG स्कीममध्ये देखील 5,500 रुपयाचं मंथली इन्कम दाखवलं आहे. त्यांना 25-30 लाख रुपये वर्षाला इतकं मिळतंय. पण ॲफिडेव्हिट सुद्धा माझ्याकडे आहे. ती दप्तर कशाचं आहे. ते दप्तर माझ्याकडं माझी एक सवय आहे. पॅरलल गव्हर्नमेंट चालवतो. वखार मंडळ असेल कुपोषणमुक्त रायगड केला देशातला पहिला. टँकरमुक्त रायगड केला देशातला पहिला. रायगडच्या किल्ल्यावरचं डोबरचं पाणी एकत्र आणून त्या ठिकाणी लाखो माणसं आता गेली तरी पाणी पुरतं. ते काम मी केले रायगड किल्ल्यावर चढून जाऊन. असं काम करून झोपून काम करणार आहे. पाचारचे जे आहेत ते पाचारचे तलाव बांधले जिजाऊ मातेचे ते तलाव मी बांधले पाण्यासाठी. पाचारच्या रायगडच्या तलाव का लोकांना पाण्याची सुविधा व्हायला पाहिजे. अशासाठी म्हणून यांनी स्वतःकडचे 4 बोट दाखवलं तर माझ्याकडे बोट दाखवत असताना ह्या ठिकाणी ह्या खरं तर आता ह्या बाबतीत माझ्याकडे त्यांच्यावर कारवाई करा असं मला त्यांचं तपवृद्ध वयोवृद्ध आहे. मी काय बोलणं योग्य होणार नाही या ठिकाणी. तर देखील त्यांनी आपली कागद तपासून द्यावी. त्यांनी बोलताना व्यक्तिद्वेष टाळावा. सामाजिक भूमिकेतून मोठ्या उंच माणसाने उंच पातळीवर असणाऱ्या माणसाने पॉझिटिव्ह विचारांनी पुढचं विजन तालुक्यासाठी भागासाठी जिल्ह्यासाठी विकास आजचे जनता दलित गात्र आहे त्यांच्यासाठी काय करता येईल अशासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. आम्ही त्यांना नेहमी राजकारण न पाहता मी त्यांना निश्चित सपोर्ट करू. परंतु नेहमीच आमची सत्ता असली पाहिजे. पण सत्ता असताना आम्हाला तुम्ही पाण्यात का पाहता. तुम्ही इतकं हा तुमचे किती जमिनी जलसंपदाच्या कृष्णा बोर यांच्याकडे असताना दिलेले लिस्ट इतकी मोठी आहे की सगळं तुम्हाला मला आता दिवसभर प्रेस चाललेलं आहे जवळ त्या दप्तरावर इतके या ठिकाणी मी तुम्हाला कागद दाखवू शकतो. मला माहिती आहे हा प्रसंग येणार आहे कारण आम्ही ते चुका केलेल्या आहेत. पंचायत समिती फलटणमध्ये मीच त्यांना सपोर्ट करून मी पापाचा धनी मित्रांनो त्या ठिकाणी मी त्यांना मदत केलेली होती की चांगले आपले महाराज साहेब चांगलं सत्ता चांगलं काम विकास व्हायला पाहिजे. मी सगळं ट्रॅक सोडून चिमणराव साहेबांचा अन्याय करून त्यांना मी सपोर्ट केला. मी काय चुकलो आणि त्याच ठिकाणी माझ्यासारख्या माणसाचा योगी माणसाचं अगदी पहिल्यापासून मी अधिकारी म्हणून काम न करता सामाजिक भूमिकेतून काम करत होतो. सगळं तुमच्या जास्त मी घेणार नाही परंतु चुकतोय कोणतं ट्रॅक चुकतोय तो ट्रॅक तरी दुरुस्त करावा. मोठं तालुक्याचं दिशा पाहता तालुक्याला दिशा देण्याचं काम सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी करावं. मोठे सिनियर आहेत अशासाठी म्हणून योगदान द्यावं. चेंज हा लोकशाहीचा आत्मा आहे. बदल हा लोकशाहीचा आत्मा आहे. उद्या 1 वर्ष प्रशासन होईल दुरुस्ती सभासदांना न्याय तर मिळेल. तुम्ही काय रीटवर लगेच टाकताय काय होणार नाही आहे. कायदा आपल्या सभासदाच्या बाजूने आहे. सभासदाचा अडचणीवर सभासदासाठी संचालक नियुक्ती केला जातो. सभासदांसाठी हा कायदा निर्माण केलेला आहे. त्या सभासदांना वंचित ठेवल्यामुळं त्या सभासदांना त्यांनी न्याय न दिल्यामुळं कोर्ट मी दाखल केलेल्या याचिकेनुसारच निर्णय देणार आहे. कुठलीच स्थगिती उठवणार नाही. प्रशासन कायम राहील हे मी तुम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि प्रशासकाच्या माध्यमातून ह्या वर्षभरामध्ये सगळं दुरुस्ती कायद्याची मतदार यादीची सर्व वारसांच्या अपडेट करून त्यांना त्यांच्या वारसांना
पुन्हा सभासदत्व किंवा काय चुका झाल्या असती यादीमध्ये, काय चुका झाल्या असती सिस्टम प्रशासनामध्ये व्यवस्थापनामध्ये दुरुस्त करून ह्या भागातला सगळ्यांना असं कसरत करून किंवा दोन्ही सभासदांना अन्याय होऊन देणार नाही अशा प्रकारे ते प्रशासन नवीन अधिकारी असतात त्या दिशेत बघतील असं मला वाटतं. आणि याच्यावर ह्या ठिकाणी प्रेसमध्ये मला ह्या सगळं भूमिका मांडण्याची आपण संधी दिली आणि हे सर्व तुम्हीसुद्धा एक पिलर आहात, घटनेचं पिलर आहे. त्या माध्यमातून सुद्धा त्या भागाचा विकास कसा होईल हे सातत्याने तुम्ही प्रेस मंडळीसुद्धा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून नेहमी लिखाण करत असता. मी गोशाळा सांभाळतो, सगळ्या पत्रकारांना माहिती आहे. गाई मुख्य प्राण्यांना जीवदान देतो, सगळ्यांना माहिती आहे. माझी भूमिका सगळ्यांना सामाजिक भूमिका माहिती आहे. तरी माझ्या अन्याय होतोय एवढं सांगण्यासाठी प्रेसमध्ये मी सांगतोय आणि निश्चितपणे त्या सभासदांना न्याय मिळेल अशा या ठिकाणी माझी भूमिका व्यक्त करत होतो. नमस्कार. भोसले साहेबांनी आता आपल्याला विस्तृतपणे प्रशासकाची नियुक्ती, निवडणुकीची स्थगिती याबद्दल आपल्याला सांगितलं. मी ते विषय सोडून आपल्याशी कारखान्यावर फक्त बोलणार आहे. प्रशासक नियुक्त का झाला, कारखान्याला स्थगिती का, निवडणुकीला स्थगिती का मिळाली आणि सभासदावर गेले 30 वर्षात 2002 पासून त्यांच्या ताब्यात कारखाना आहे. 2002 सालापासून सभासद आणि कामगार कारखान्याचे यांच्यावर कसा अन्याय झाला हे मी आपल्याला थोडक्यात सांगतो. पहिल्या 15 वर्षात कारखाना चालवायला दिला. इथं माझ्या शेजारी उद्योगपती बसलेले आहेत, आपल्या सर्वांचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर. दुसरे उद्योगपती इथं बसलेले आहेत, शिवरूप राजे. माझ्या उजव्या हाताला विलासराव नलवडे हेही उद्योगपती. हे तुम्हाला सांगतील किंवा तुम्ही अभ्यास केला असेल, कोणताही कारखाना 3 आर्थिक वर्षात, कुठल्याही 3 आर्थिक वर्षात तो पूर्वपदावर आल्याशिवाय राहत नाही, कोणतीही संस्था असू दे. आज 15 वर्ष कारखाना चालवायला दिला पहिल्यांदा. त्यावेळेस सांगितलं गेलं सभासदांची फसवणूक कशी होती. सभासदांना सांगितलं जर कारखाना चालवायला नाही दिला तर हा कारखाना लिलावात निघेल आणि मग आपला ऊस कुठं जाणार. गरीब बिचारे सभासद भोळे, मोठ्या घरातली लोक बोलतायत, प्रस्थापित लोक बोलतायत, श्रीमंत घरातली लोक बोलतायत. त्याच्यावर ह्या गरिबांनी विश्वास ठेवला. 120 रुपये टनाला कारखाना शेवटच्या 5 वर्षात 120 रुपये टनाने कारखाना दिला. 100, 110 आणि 120 प्रत्येक वर्षाचे 5 लाख टन गाळप होते. त्यावेळेस सांगितलं गेलं आम्हाला 80 कोटी रुपये कर्ज आहे. आता 15 वर्ष कारखाना गाळप झाल्यानंतर कर्ज फिटलं पाहिजे का वाढलं पाहिजे. आपल्या कारखान्याचं कर्ज कमी व्हायच्या ऐवजी 15 वर्षानंतर वाढलं आणि ते वाढलं. यांनी 21 एकर आमच्या सभासदांच्या मालकीची जमीन विक्री केली. ते पैसे गेले कुठं, गाळपातनं आलेले पैसे गेले कुठं. आणि मग तुम्ही जर म्हणत होता की 15 वर्षात आम्ही कारखाना नील करून गतवैभव प्राप्त करून देऊ, तर पुन्हा 15 वर्षासाठी तुम्ही चालवायला का दिला. बरं जो दिला ती दिला 120 रुपयावरनं 30 रुपये टनावर आले. कारखाना खरं तर भाडं वाढलं पाहिजे, बरोबर आहे ना. भाडं 120 वरनं 220-200 रुपयापर्यंत भाडं गेलं पाहिजे होतं टनाला. तर ते आले 30 रुपयावर. 1.5 कोटी रुपयाला सीझन दिलाय कारखान्याचा. 1.5 कोटीला सीझन म्हणजे 5 लाख गळीत होते. 5 त्रिक 15, 30 रुपये टन. महाराष्ट्रात एक असा कारखाना मला दाखवा. आम्ही आरोप करत नाही, आरोप करायला अजिबात बसलो नाही. आरोप करायचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतले, शिवाय द्यायचं ह्यांना सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलेले. हे काम करणारी मंडळी सगळी सन्मान्य श्रीमंतांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्रात एक असा कारखाना दाखवा आम्हाला की 30 रुपये टनाने भाडे देणारा कारखाना दाखवा. आम्ही निवडणूक नाही, आम्ही कारखान्याचा विषय सोडून देऊ. मनमानी, प्रचंड भ्रष्टाचार. आता नवीन दिलाय, त्यात काय केलंय, 17 कोटी रुपये डिपॉझिट. आता आपण जर एखादी खोली भाड्याने दिली किंवा एखादा गाळा विलासराव भाड्याने दिला
तर आपण काय करतो, त्याचं डिपॉझिट घेतो आणि गाळा भाड्याने देतो. तो त्याचा टेन्युअर संपल्यावर त्याचं त्याला डिपॉझिट परत देतो. ह्यांनी उलट केलेले, काय त्याचं नाव गजनीचं मोहम्मद का काय कुठलं ते घ्यायला मला. मोहम्मद तुगलकाचं काम कसं आहे, मोहम्मद तुगलक 17 कोटीपैकी 8.5 कोटीवर 12.5% व्याज श्रीराम सहकारी साखर कारखान्याने जवाहरला द्यायचंय. मग ते व्याज वर्षाला होते 1 कोटी 2 लाख. ते 15 वर्षाचं होते 15 कोटी 30 लाख. म्हणजे तो देणार 17 कोटी आणि व्याजाचे 15 कोटी 20 लाख. म्हणजे 32 कोटी 30 लाख तो घेऊन जाणारे. कुठला धंदा काढलाय? अरे किती सभासदांना पिळाल, किती फलटण तालुक्याच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या पैसे खाल. ह्याला काहीतरी लिमिट. आणि एवढं होऊन या संस्थेचं 15 वर्षातलं तुम्ही दाखवा. माझ्याकडे करार आहे, मी कागदपत्राशिवाय कधीही बोलत नाहीत. माझ्याकडे पहिल्या 15 वर्षाचा करार आहे ना आत्ताचाही आहे. तुम्ही त्या 15 वर्षातल्या भागीदारी संस्था काढली, तुम्ही करार केला, त्या भागीदारी संस्थेचा गाळप परवाना त्यांनी मला दाखवावा. त्या भागीदारी संस्थेच्या नावावर साखर तयार केली ती दाखवावं. त्या भागीदारी संस्थेच्या नावावर असलेल्या गाळपाचं पोतं मला दाखवावं. त्या भागीदारी संस्थेच्या नावावर साखर विक्री केली ते दाखवावं सभासदांना. तेच भागीदारी संस्थेच्या नावावर ऑडिट झाले दाखवावं. त्या भागीदारी संस्थेला नफा किती झाला, तोटा किती झाला हे दाखवावं. हे जर तुम्ही सभासदांना दाखवत नसाल तर तुम्ही कोट्यावधी रुपये या श्रीराम सहकारी साखर कारखान्यात खाल्लेले. सभासद या नात्याने मला सभासदांपुढे हे दाखवणं अत्यंत माझं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य मी आज तुमच्या समोर मांडतोय. फलटण तालुक्यातल्या श्रीराम कारखान्याच्या सभासदांना माझी विनंती, मोठा प्रश्न आहे हा, एका प्रेसमध्ये होणार नाही. आम्ही तुमच्या समोर येणार आहोत, भूमिका मांडणार आहोत आणि प्रशासकाच्या मार्फत जे काय निघणार आहे ते तर फार मोठा घोटाळा निघणार आहे. तो काय प्रेसमध्ये सांगता बी येणार शक्य नाही, एवढा मोठा घोटाळा आहे. तो आम्ही फलटण तालुक्यातल्या लोकांसमोर मांडणार आहोत आणि सभासदांना खऱ्या अर्थाने न्याय देणार आहोत की जो कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा होता तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहिला पाहिजे. दुर्दैव फलटण तालुक्याचं 2 सहकारी साखर कारखाने गाळप करतायत. 2 सहकारी साखर कारखाने गाळप करतायत आणि 2 इंडिव्हिज्युअल माणसं बिंदास नफा खातायत. एक कोल्हापूरचे आणि एक फलटणचे. गेले 15-17 वर्ष हे हयात चालू आहे. सभासदांना कारखान्यात येऊन दिलं जात नाही, आवाज उठवून दिला जात नाही. संचालकांना तर हो काय तुम्हाला सांगायचं, त्यांच्या संचालकांनी मला सांगितलं काय त्यांची अवस्था आहे ती त्यांची दुखणी मलाच माहिती आहे. त्यांची बिचाऱ्यांची तर दुखणी वेगळीच आहे. तर त्या कारखान्यात धड सभासदाला किंमत नाही, संचालकाला किंमत नाही, कामगाराला किंमत नाही, कोणालाच किंमत नाही. अशा प्रकारच्या कारखान्याचे हे कामकाज चालू गेले अनेक वर्ष. ते तुमच्या समोर आम्ही मांडलेले. फलटण तालुक्यातल्या सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचे हे घाम गाळलेले पैसे खातायत. ते पैसे खाल्लेले पैसे गेले 15, 17, 18 वर्षातले आम्ही त्यांच्या घशातनं पोटातनं वडून काढल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं या ठिकाणी निश्चित सांगतो. मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं, श्रीराम सहकारी साखर कारखाना आणि जवाहर सहकारी साखर कारखाना असा मिळून त्यांनी 3री संस्था कोणती काढली, भागीदारी संस्था श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग. ह्या उद्योगाचं मला एक अकाउंट बँकेचं दाखवा. त्या 15 वर्षातला दरवर्षी झालेला ऑडिट दाखवा. ऑडिट केलेलं नाही, अकाउंट नाही, गाळप नाही, त्या संस्थेचा हिशोब नाही, त्या संस्थेचं नफा तोटा ताळेबंद पत्रक नाही, त्या संस्थेचा अहवाल नाही. म्हणजे ती संस्था स्लिपिंग ठेवली, गाळप केलं श्रीरामनी. आणि 2 सहकारी संस्था, मगाशी मी म्हणलं 2 सहकारी संस्था गाळप करतायत. 2 इंडिव्हिज्युअल माणसं. हा नफा गेल्या 15 वर्षातला नफा गेला कुठं?
त्यांनी दाखवावं की गेल्या 15 वर्षातला, मागच्या वेळेस 15 वर्षात त्यांनी कारखाना दिला त्यातला नफा किती झाला. ते म्हणतात तोटा झाला, तर तोटा किती झाला, काय तुमच्याकडे आहे तोटा दाखवायला. त्याला ऑडिट व्हावं लागतं दरवर्षी. ते ऑडिट सुद्धा त्यांनी केलं नाही. त्यामुळं मी जे म्हणतोय की 2 सहकारी कारखाने गाळप करतायत, 2 इंडिव्हिज्युअल माणसं नफा वाटून खात आहेत. अशी अवस्था आहे फलटण तालुक्यातल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याची, सभासदाची. प्रचंड शोषण गेले 15, 17, 18 वर्षात चालले. वकील साहेब, आता श्रीरामवर प्रशासक आले, तर आता भागीदारीचं काय? जी भागीदारी त्यांना कारखाना चालवायला दिली त्याचं पुढं काय? भागीदारीत आम्ही जे इथं बसलोय ना सगळे, ही शेतकऱ्यांची पोरं आहोत. आम्ही सभासदांना तुमच्या मार्फत सांगतोय की तुमच्यावर आतापर्यंत दराचा अन्याय त्यांनी केलाय कारखाना चालवून द्यायला. पहिल्यांदा आमची बॉडी बसल ना, सभासदांनी संधी दिली, पहिल्यांदा आम्ही करार मोडून काढू आणि माळेगाव सोमेश्वर यांचा तोडीचा दर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ते काय सांगतात, दर दिला दर दिला दर दिला. FRP पेक्षा एकही रुपया श्रीराम सहकारी साखर कारखान्याने जास्त दिलेला नाही. FRP देणं तुमच्यावर बंधनकारकच आहे. तुम्ही काय आमच्यावर उपकार करताय सभासद म्हणून? आपण जसं आता सांगितलं की सभासदांच्या मालकीची 21 एकर जमिनीची विक्री करतात, त्या याला कायदेशीर चौकट आहे का? आहे ना, आपली काय भूमिका आहे ना. आता जमीन विक्री केली, 15 वर्ष गाळप केल्यानंतर आपला कारखाना नील असला पाहिजे. मग आपला जर कारखाना नील नसेल तर त्यांचाच अहवाल आहे हा काय मी छापून आणलेला नाही. आणि ते त्यांचं असून सुद्धा त्यांना तो मान्य नाही. आता त्याला इलाज नाही. आता ते बोगस अहवाल छापत असतील तर मला काय म्हणायचं नाही. तर या अहवालामध्ये मी तुम्हाला दाखवतो की 132 कोटी रुपये देणे, भाग भांडवल सोडलं 17 कोटी वजा केलं तर अजूनही श्रीराम सहकारी साखर कारखान्याला 115 कोटी रुपये देणे. मग तुम्ही 15 वर्ष साखर कारखाना चालवून केलं काय नक्की? कशा करता सभासदांना फसवलं, कशा करता आमच्या जमिनी घालवल्या? 132 कोटी 87 लाख रुपये वर्ष मी भाग भांडवल धरत नाही, कायद्याने धरलं नाही पाहिजे. 13 आणि 4 17 वजा केले तर 115 कोटी रुपये राहतात. अजून दे नाही, त्यांचाच तपशील आहे. हा, ते म्हणतात नील झालाय. पण नील झालाय तर परत 1.5 कोटीने कशाला दिला? 1.5 कोटीने अशासाठी दिला की तुम भी खाओ, कोल्हापूर वाले हम भी खाते हैं और फलटण वाले सो जाते हैं. तर आता कोणी इथला झोपलेला नाही. सर्वसामान्य सभासद सुद्धा जागा झालेला आहे. त्याला त्याचे हात कळायला लागलेत. इथं सन्मान्य रणजितसिंह नाईक निंबाळकर ते एका खाजगी कारखान्याचे मालक आहेत. अरे तुम्ही त्यांच्याशी कॉम्पिटिशन कशाला करता? खाजगीवाल्यांशी काय करता? तुमच्यात हिंमत आहे ना कारखाना चालवायची, माळेगावशी सोमेश्वरशी करून दाखवा ना तुम्ही. त्यांचं सांगा ना तुम्ही. आणि सारखे हेच कसे दिसतात? श्रीनिवास बापूच्या बद्दल बोलायचा घास आहे का? तुमचा घास आहे का श्रीनिवास बापूच्या बद्दल बोलायचा? आणि तरी 10 वर्ष श्रीरामपेक्षा जास्त दर देतायचे. तरी आम्ही म्हणतो तुम्ही खाजगी थोडा वेळ बाजूला ठेवा. आम्ही तुम्हाला सहकारी साखर कारखान्याची कॉम्पिटिशन सहकारी साखर कारखान्याबरोबर चालली पाहिजे का खाजगी बरोबर चालली पाहिजे? सहकारी साखर कारखान्याची कॉम्पिटिशन सहकारी साखर कारखान्याबरोबरच चालली पाहिजे आणि खाजगीवाल्याची खाजगी बरोबर चालली पाहिजे. तुम्ही दर देता हा भाग वेगळा आहे, सहकारी साखर कारखान्यापेक्षा जास्त. हा भाग थोडा वेळ बाजूला ठेवा. पण तुमच्याशी आमची कॉम्पिटिशनच नाही. आमची कॉम्पिटिशन माळेगाव आणि सोमेश्वरशी. का आम्ही चांगल्या माणसाचे करू नाही? आपण बारामतीशी कॉम्पिटिशन करतोय ना आता शहराशी. मग आता कारखान्याच्या बाबतीत आपण कसं काय पुन्हा येतोय मागे? दुसरा एक मुद्दा वकील साहेब राहिला आपला, ते म्हणतात की
85 कोटी जी मी मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं की 100 कोटी जवाहरनी एक्सपॅन्शन करता केले, त्यांचं लोन म्हणून मी म्हटलं होतं. पण त्यांचं चेअरमॅनचं म्हणणं आहे की एक इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट असू, लोन असू या खाजगी देणी असू, जेव्हा जवाहरला बाजूला काढायचं आहे आपल्याला, तेव्हा आपल्याला हे 85 कोटी अरविंदभाई द्यायला लागणार ना, का ते सोडणार आहे? मग हे 85 कोटी इनडायरेक्टली सभासदवरच, श्रीरामवरच कर्ज झालं ना. आणि त्यांचं म्हणणं आहे चेअरमॅनचं अजून की अजून एक 25 ते 30 कोटी घातलं तर आमचा श्रीराम 10,000 टन होईल. पण आज आमचा श्रीराम 4,000नच आहे ना, का 4,500 नाही. आणि 4,500ला तुम्ही 85 ते 90 कोटी खर्च जवाहरनी केला आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की मी जे वाक्य वापरले की जुनी मशिनरी वापरतो, त्यांचं म्हणणं आहे की नवीन मशिनरी आहे. ते आता आम्हाला प्रशासकाच्या माध्यमातून कळलं की जुनी मशिनरी आहे का नवीन आहे का किती वर्ष वापरलेली मशिनरी आहे. आणि जर नवीन असलं तर आम्ही तुमच्याकडून माघार घेऊ. परंतु माझा अंदाज आहे, ढोबळ अंदाज आहे की नवीन कारखाना करण्याकरता 4,500 टनाचा कारखाना करण्यासाठी 200 कोटी भरपूर झालं. आणि नवीन कारखाना केल्यानंतर त्याचं आपण जे परत फेड म्हणतो की एक 5 ते 6 वर्षात कारखाना निर्मित होतो, उद्योग केल्यानंतर. आणि आपण आता वकील साहेबांनी जे सांगितले की 15 वर्ष झाले आणि अजूनही पुढचे वर्ष, यांचं म्हणणं आहे की अजून 15 वर्षानंतर मग श्रीराम कारखाना त्यांनी असा अंदाज बांधला आहे, हे सगळे पैसे फेडल्यानंतर त्याचं डेप्रिशिएशन गेल्यानंतर मग हे सगळं श्रीरामच्या मालकीचं होईल. म्हणजे आता एक पिढी गेली, मागच्या 15 वर्षात पुढची पिढी जायची 15 वर्ष. ऊस तालुक्यात आहे, ऊस तालुक्यात 20 ते 22 लाख टन ऊस आहे आपल्या तालुक्यात. सभासद जगला तर पाहिजे. आणि आमचं अजून एक म्हणणं आहे की सभासदच्या माध्यमातून जसं माळेगाव कारखाना म्हणा, सोमेश्वर कारखाना म्हणा, त्यांनी त्या सहकार संस्थेची कारखान्याची संस्था काढल्या, एज्युकेशन संस्था असतील, टेक्निकल संस्था असतील, मंगल कार्यालय असतील, ते इनडायरेक्टली फायदा सभासद लावतात. माळेगावसारख्या सभासदांना तर त्यांना ड्रिप कारखाना करून देते, त्यांना खतं देते आणि मग बिलातनं कापते. आपल्या कारखान्याच्या उद्योगाने आमच्या सभासदला FRP देण्यापेक्षा काय फायदा दिला एवढं त्यांनी सांगावं. आमच्या ज्या ठेवी पण होत्या पूर्वीच्या, त्याच्यावर पूर्वी आपल्याला व्याज मिळायचं नाही, आठवतं आज ते व्याज मिळते का, किती ठेवी राहिल्यात, काय केलं त्या ठेवीचं, याचं पण कुठेतरी खुलासा करायला पाहिजे. आणि हे सगळं झाकलेलं होतं. एक भावना होती, मी परत म्हणतोय, शेतकरी जेव्हा ताब्यात त्यांच्या 2002मध्ये कारखाना दिला की श्रीराम साखर कारखाना चालवासाठी, जेव्हा त्यांनी अडचणी सांगितले तेव्हा लोकांनी तो कारखान्याकरता ठेवी दिल्यात. मी अजून म्हणतोय, व्यापारी वर्ग, तुमचा मोठ्या प्रमाणात शिक्षक वर्ग आणि बाकीचे शेतकऱ्यांनी दिले. त्यात त्यांनी सांगितलं की माझी काही ठेवी नाही त्यात किंवा मी काही मदत केली नाही. ते पण मला पण 2002ची मला जरा खात्री करायला पाहिजे की माझं आहे का नाही. पण मी म्हणतो वैयक्तिक बोलू नका, मी ॲज अ तालुका बोललो होतो की त्या तालुक्याने तुमच्यावर एक भरोसा, एक ट्रस्ट निर्माण करून की तुम्ही ही कारखाना चालवण्यासाठी, आणि ते तुम्ही 1 वर्ष 1 सीझन चालवल्यानंतर तुम्ही जवाहरला चालवायला देते. राज्य कारखाना सोडून एक प्रश्न आहे, आपल्यावर टीका केली गेली की राष्ट्रवादी म्हणजे भाजपची बी टीव्ही, त्याबद्दल काय सांगाल आपण? हे बघा, त्यांनी 99 पासून गेले. 99चं खासदारकीचं इलेक्शन त्यांनी काढले, त्यावेळेला लक्ष्मण पाटील तात्या उभा होते, दादाराजी उभा होते, इंद्रराव काका पण उभा होते. आणि आम्ही तेव्हा उघड प्रचार केला. त्यांनी शिवसेनेचा केला, मी काँग्रेसचा केला आणि त्यांनी राष्ट्रवादी. आम्ही घरी बसून कधी प्रचार केला किंवा आम्ही दार लावून कुठल्याही इलेक्शनमध्ये प्रचार केला. आता पण यांचा खासदारकीचा प्रचार करताना आम्ही जाहीर स्टेजवर होतो. यश मिळालं नाही मिळालं ते गोष्ट वेगळी द्या. आमदारकीचा पण प्रचार करताना आम्ही दोघं स्टेजवरच होतो. आणि आणि ब टीम माझ्या फलटण तालुक्याच्या राष्ट्रवादीत आमचे आमदार हे राष्ट्रवादीच्या पक्षातले आहेत. मी तालुका अध्यक्ष म्हणून काम करतोय आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून बाळासाहेब सोरसर काम करतो. मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही राष्ट्रवादीचा प्रवेश घेतला,
त्या स्टेजवर दीपक चव्हाण होते. मग काय मी म्हणायचं का दीपक चव्हाण राष्ट्रवादी अजित पवारचं बी टीम म्हणून काम करतात? असं नाही, बी टीम आणि टीम नाही. आणि आम्ही महायुतीचं काम करतोय. आम्ही एक मित्रपक्ष, आमचा अजितदादा गट, एकनाथ शिंदे आणि BJP. मग एकामेकाच्या कार्यक्रमामध्ये कधी जर स्टेजवर कोणी प्रवेश केला आणि आम्ही तिथं असलो तर आम्ही काय म्हणायचं, थांब आम्ही स्टेजच्या बाजूला जातो. बस इथं तुम्ही तुतारीचा उमेदवार असून तुम्ही आमचं घड्याळाचा उमेदवार घेताय, ह्याचं कुठे तर फरक आहे का नाही? एखादा एकनाथ शिंदेचा माणूस येईल, आम्हाला तुमच्यात प्रवेश करायचा आहे, कर बाबा, आम्ही युतीच आहे ना. मग त्यात आणि B टीम काय? थोडक्यात ना त्यांचं गेल्या 15-20 वर्ष म्हणून ते वाढवत गेल्या. कधीही एक पक्ष म्हणून आम्ही म्हणजे त्यांनी वाढवलं गेलं नाही. आता पण त्यांचं राजे गट म्हणूनच चालले आणि कायमचं ते राजे गट म्हणूनच चालणार फलटण तालुक्यात. दादा, सकाळी राजू शेट्टी साहेब आले तर त्यांनी असा आरोप केला की भाजप सरकार जे आहे ते त्यांच्या बगलबच्च्यांच्या घशात कारखाना घालण्यासाठी प्रशासक नेमला. याबद्दल दादा आपण काय सांगाल? राजू शेट्टी साहेब मोठे नेते आहेत, माझे मित्रही आहेत आणि आवाडे हे त्यांच्याच मतदारसंघामध्ये. तर हा कारखाना आवाड्यांकडे दिला मागच्या 15 वर्ष. भाडं वाढायच्या ऐवजी भाडं कमी होणारा कारखाना, शेतकऱ्यांचा कारखाना, जमिनी घेण्याच्या ऐवजी जमिनी विकणारा कारखाना आणि कर्ज कमी होण्याच्या ऐवजी कर्जमुक्त म्हणून सांगणारा कारखाना. मी आता ऐकलं वकील साहेबांनी 115 कोटी रुपयाचं कर्ज म्हणून सांगितलं. अशा भ्रष्टाचारावर त्यांनी बोलणं योग्य ठरेल का? शासनाने मयत सभासदांच्या नोंदणी करण्याकरता प्रशासकाची नेमणूक केली. राजू शेट्टी साहेबांनी त्याची नीट माहिती घ्यावी आणि आवाड्यांच्या घशात काय घातलंय त्याचीही माहिती त्यांनी घ्यावी. त्यांचा आवाड्यांचा जव्हार कारखाना तिथे चांगला चालतोय, मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. दुर्दैव आमचंच आहे की ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तिजोरी लुटली, अशी फलटण तालुक्याची परिस्थिती आहे. नेते, लोकप्रतिनिधी, श्रीमंत म्हणून ज्यांच्या ताब्यात दिलं त्या कारखान्याचा अवस्था त्यांनी शोषून कारखान्यामध्ये आज कारखान्यामध्ये दमडी ठेवली नाही. कारखाना उद्या पण अवसन्यास काढायला म्हणजे लिक्विडेशनमध्ये काढायला निघत अशा परिस्थितीत कारखाना ठेवला. 4-4 हजार सभासदांचे हक्क गेले तरी सुद्धा यांनी कुणी त्याच्यावर दखल घेतली नाही आणि दुर्दैवाने प्रशासक यांनी नेमून लोकांचा हक्क त्यांना द्यावा लागतोय. परिस्थिती आजची राजू शेट्टी साहेबांनी पण लक्षात घेतलं पाहिजे. दादा, रामराज साहेबांनी 2-4 दिवसापूर्वी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेलं की पाण्यावर अभ्यासासाठी PhDची आवश्यकता नाही, डिप्लोमाची आवश्यकता आहे, त्याला ऍडमिशन घेतोय. त्याबद्दल आपण काय सांगाल? अप्रत्यक्षरित्या आपल्याला त्यांनी टोला लगावलेला. आता मी मागे बोललो माझं डिप्लोमा झालेलं शिक्षण आहे, नाकारते का? शिक्षणावर आधारित तुमचा पराक्रम जर असता की तुम्ही LM आहे, बाकी सर्व आहे आणि तुम्ही फलटणला मागच्या 30 वर्षामध्ये बारामतीच्या पुढे नाही पण बारामतीच्या बरोबर जर घेऊन गेला असता तुमचा पराक्रम, तरी आम्ही शिक्षणाचं तुमच्या महत्व मानलं असतं. 30 वर्षापूर्वीचं फलटण एकेकाळी 1 लाख लिटरचा दूध संघ तो आज भंगारात जमा झालाय. जमीन विकली, मशिनरी विकायला काढल्यात, 0 लिटरवर आणून ठेवलं. श्रीराम सहकारी कारखाना हा शोषून त्याचं त्या गाईचं रक्त श्रीराम कारखाना रक्त काढून तो आवाड्याच्या ताब्यात तुम्ही दिला. मालोजी बँक त्याच्यावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावले आणि भ्रष्टाचार चौकशी केली. तुमच्याकडे असणारा खरेदी विक्री संघ तो गायब आहे, म्हणजे त्याला अस्तित्वातून नष्ट केलेला आहे.
मार्केट कमिटी गाळेधारक परवा काय ओरडतात, त्याची ठेवी किती शिवरूपराजे चेअरमन असताना होत्या आणि आत्ता परिस्थिती काय 6 महिन्याचे पगार नाही. तुम्ही दुसऱ्यांच्या संस्थावर बोलण्याच्या ऐवजी स्वतःच्या संस्थेमध्ये काय चालले त्याचा अभ्यास रामराजे साहेब करा. शिक्षणावर आधारित तुमचा पराक्रम असता आणि तुम्ही त्या खात्याचे मंत्री होता पाण्याचे, त्या पाण्याचं काय झालं हे फलटण तालुक्याला माहिती आहे. म्हणूनच तुम्हाला घरी पाठवायचा निर्णय फलटण तालुक्यातल्या सगळ्या तरुण पिढीने घेतलेला आहे. तुम्ही किती जरी अवसान आणलं की निरा देवघर मी केलं, डोंबोलकडे मी केलं, आता खोटं विकलं जाणार नाही. तुमचं जेवढे दिवस विकायचा टाइम होता तेवढ्या दिवस तुम्ही खोटं विकलं. तुमचे पराक्रम ते फलटण तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसं माहिती. श्रीराम कारखाना विकला तर विकला, भाड्याने दिला तर दिला, पण पाणी सुद्धा 30 वर्ष 27 वर्ष तुम्ही भाड्याने दिलं होतं. ते पाणी या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी ताकदीने माघारी आणलेलं आहे आणि आज फलटण तालुक्यामध्ये ठिकठिकाणी कॅनलचं काम चालू आहे. मला याच्यापेक्षा काही जास्त तुमच्या बोलायचं अजून काय बोलायचं का प्रश्न आहे कोणाला बोला. माझ्याकडे काही कोणाला थांबवा थांबली नसते. काय विचारायचे ते विचारा. रोखोक काय झालं नाही काय. नमस्ते फलटण. काय आपलं अरविंदभाई काय बोलायचे. रोहित खासदार साहेबांनी भोसले साहेब असतील, वकील साहेब असतील, हनुमंतराव असतील, शिवरूपराजे असतील यांचं अभिनंदन केलं, त्यांना श्रेय दिलं. ते बरोबरच आहे. परंतु या टीमनं एक पाया रचला, या श्रीराम कारखान्याच्या कायदेशीर लढाईचा पाया रचला, पण त्याला खऱ्या अर्थानं शिखर लावण्याचं काम रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेलं आहे. म्हणून व्यक्तिशः मी आणि यांच्या सर्व संपूर्ण फलटण तालुक्यातील श्रीराम कारखान्याच्या सर्व सभासदांच्या वतीनं पहिल्यांदा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण त्यांनी पूर्ण ताकदीनं आणि आमची ज्यावेळेला चर्चा व्हायची त्यावेळेला मी त्याच भाषेत सांगतो, काही वाटेल ते करायचं, परंतु प्रशासक आलं पाहिजे. आता प्रशासकाची नियुक्ती काल झाली. श्रीमंतांच्या बाबतीत राजळ्यात त्यांनी सांगितलं इनकमिंग सुरू झालं आणि ही आता वादळापूर्वीची शांतता होती. त्यांच्याच भाषेत मी सांगतो, कारखान्यावर काल आलेला प्रशासकाची झालेली नियुक्ती ही वादळापूर्वीची शांतताच आहे. ही आमच्या दृष्टीनं ही वादळापूर्वीची शांतता आहे. भविष्यात या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत मी वैयक्तिक माझ्यावर राजळ्याच्या सभेत केलेली टीका, माझे मटणं खाण्याचा प्रकार किंवा काय काय केलं, जसं भोसले साहेबांनी जे असं हे बाळ तयार केले तसं मी हळूहळू 4-5 वर्ष मला काय उद्योग नव्हता. मला कारखान्यातून बाहेर काढल्यापासून मीही माझी कुंडली ही सगळी व्यवस्थित तयार केली. तसं हे करून आपण एक 2-4 दिवसामध्ये सगळ्या पत्रकारांना बोलवून एक 26 अशी पत्रकार परिषद घेऊन आपण सांगू. कारण एवढ्या मोठ्या पत्रकार परिषदेत कुठलंच व्यवस्थित काय होणार नाही आणि म्हणून त्या बाबतीत 26 आपण वेगळं बोलू. परंतु कसल्याही परिस्थितीत नियती हे कुणाला कधीही माफ करत नाही, हे कालच्या निर्णयानं स्पष्ट झालेलं आहे. लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला सगळी ताकद पणाला लावून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला. नंतर विधानसभा निवडणूक लागली, नियतीनं माफ केलं नाही. त्यांची जागा त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून दिली. 5 वर्षापूर्वी माझ्या बाबतीत मी फलटण शुगरच्या कारखान्याच्या बाबतीत काही नाही. भोसले साहेबांना मी एकदा बसणार आहे, त्यांना सांगितलं महाराष्ट्रात आता निकमोक्याने सांगितलं तसं महाराष्ट्रात साखरवडी कारखान्याचं एकच उदाहरण आहे. 500, 700, 800, 1000 कोटी रुपये लोन असलेले कारखाने तसेच आहेत. फलटण शुगरवर मी पुराव्यानिशयाने सगळ्या बॅलन्स शीटच्या आता सांगतो, ज्या वेळेला हे NCLTची प्रकरण सुरू झालं त्यावेळेला 57 कोटी रुपये सगळ्या बँकाचे म्हणून लोन होतं. जी बँक गेली नाही, जी लावली पर्सनल बँक NCLT, त्या NCLTचं फक्त 16 कोटी रुपये लोन होतं आणि 16 कोटीच्या अगेन्स्ट 125 कोटी रुपयाची प्रॉपर्टी तारण होती. आणि हे असताना पर्सनल बँक सहकारी बँक आहे, त्यांना मॅनेज करून भारतीय बँकेला मॅनेज करून एकदा ते सांगतात ना, मी माझं थकलोय वयाने पाय थकले पण डोक्यात खुर्चीवर बसून एकेकाला मारीन, त्यातला बळी ह्यांचा कधी गेलाय, आमचाही कधी गेलाय. आणि ही प्रवृत्ती सगळी मोडून काढायसाठी आणि केवळ
एक सत्तेचा गैरवापर करून आणि NCLTच्या बाबतीत असं काय मी सांगितलं ना, फक्त NCLT एकच बँक गेली होती, कॉस्मोस बँक. कॉस्मोस बँकेचा 18 ते 19 कोटी लोन, त्या लोनच्या अगेन्स्ट 150 कोटीची सिक्युरिटी असताना बँक जाते. त्याचा अर्थ आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. आणि संस्थांच्या बाबतीत जर झालं तर यांनी संस्था काढली का, त्यांनी संस्था काढली का, हा विषय वारंवार येतो. रामराजेंनी स्वतः एखादी संस्था काढल्याचं उदाहरण माझ्या माहितीप्रमाणे मी 40 वर्ष सक्रिय राजकारण करतो, स्वतः काढलेली संस्था मला तर आठवत नाही. वडिलांचे आजोबा पंजोबांनी काढलेल्या संस्थेच्या जीवावर राजकारण करायचं आणि दुसऱ्यांनी संस्था काय केलं वगैरे हे करायचं, हे हास्यास्पद आहे. ह्यांनी एकच संस्था काढली आणि ती संस्था म्हणजे पॅकेज गोळा करण्याची फॅक्टरी. आणि ती फॅक्टरी म्हणजे मग ते सुद्धा म्हणजे आता दत्त इंडिया पॅकेजवर चालते, कमिन्स पॅकेजवर चालते, केसरोडीतल्या कुठल्या कुठल्या कंपनी पॅकेजवर चालतात, लोणंद MIDC कुठल्या कुठल्या कंपन्या पॅकेजवर चालतात. हे सुद्धा मला पॅकेजच्या आकड्यासकट मी तुम्हाला 2-4 दिवसात सांगेन. याच्यापेक्षा अधिक काय न करता येणारी श्रीराम कारखान्याची निवडणूक ही रणजितसिंह नाईक निंबाळकरनी काही भूमिका घेतली तरी मी स्वतः आमचे वरिष्ठ नेते आणि तालुक्यातील सभासद ऐकणार नाही. रणजितसिंह जरी बाजूला जरी राहिले तर ही निवडणूक कसल्याही परिस्थितीत महायुती प्रणित माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पॅनल या नावानंच निवडणूक लढवली जाईल. आणि निश्चितपणे मी जे सांगतो, विधानसभेला पहिली मिटिंग हॉटेल निसर्गवर झाली, श्रीरामची बी निसर्गावर झाली आणि ज्या ज्या वेळेला निसर्ग हॉटेलवर ज्या ज्या मिटिंग होतात आणि त्यात यश आल्याशिवाय होत नाही, अशी ही मिटिंग पुन्हा एक पुढच्या भविष्याच्या दृष्टीने 1-2-3 दिवसात तिथेही मिटिंग करणार आहे. परंतु आज हे 100% फायनल. भविष्यात श्रीरामची निवडणूक ज्या वेळेला लागेल त्यावेळेला महायुती प्रणित पॅनलचं नावच असणार माननीय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पॅनल. यामध्ये कितीही प्रयत्न खासदारांनी पळवाटा काढायचा केला तर आम्ही सोडणार नाही. आणि त्या दृष्टीनं सगळी ताकद पणाला लावून पुन्हा एकदा श्रीराम कारखान्यावर खासदार प्रणित महायुतीचा झेंडा लावल्याशिवाय आपण राहणार. मी अजितदादांचं नाव सांगितलंय, त्याला ग्रीन सिग्नल दिलाय. हे पण आहेतच. एक मिनिट.